बघा आज आपण बघणार आहोत गोदावरी नदीचे खोरे. चला टायटल द्यायचंय गोदावरी नदीचे खोरे. बघा त्याला दक्षिण भारताची गंगा म्हणूनही ओळखले जाते. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते? तर गोदावरी नदीचे खोरे. लक्षात ठेवायचे, कशावरही क्वेश्चन बनतो. दक्षिण भारताची गंगा. ठीक आहे. आता गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? बघा गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर म्हणजेच नाशिक येथे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी. उगम कुठे होतो? लिहून घ्यायचे. उगम त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर बघा इथे मी तुम्हाला इथे दाखवले त्र्यंबकेश्वर नाशिक. इथून काय होतं? उगम होतो. ठीक आहे. ब्रह्मगिरी डोंगरावर उगम होतो. ब्रह्मगिरी डोंगरावर. कोणत्या जिल्हा? नाशिक. ठीक आहे. त्यानंतर बघा याची एकूण लांबी आता पूर्ण जर तुम्ही भारतामधले बघितले तर 1465 आहे, पण महाराष्ट्रामध्ये 668 आहे. दोन्ही लक्षात ठेवायचे. एकूण लांबी आहे 1465 किमी आणि महाराष्ट्र किती? 668 किमी. ठीक आहे. बघा आता एकूण क्षेत्र जर तुम्हाला विचारलं तर किती? 1,53,779. ठीक आहे. क्षेत्रफळ लिहून घ्या. क्षेत्रफळ तुम्ही फक्त महाराष्ट्राचं लक्षात ठेवलं तरी चालेल. 1,53,779 चौरस किमी. म्हणजेच गोदावरी नदीने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले. किती? 49%. ठीक आहे. आणि भारताच्या 10%. ठीक आहे. 49 कुठे? महाराष्ट्र. त्यानंतर बघा आता गोदावरी नदीच्या उपनद्या आपण इथे बघणार आहोत. गोदावरी नदीच्या उपनद्या दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून. या प्रकारचे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या कोणत्या ज्या गोदावरी नदीला येऊन मिळतात? त्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या कोणत्या? ठीक आहे. म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडच्या. असं नाही विचारत का दक्षिणेकडून? उजव्या आणि डाव्या. दक्षिण दिशा उजवी मानायची आणि उत्तरेकडून येणाऱ्या डाव्या. ठीक आहे. आता ही काय? उत्तरे म्हणजे डाव्या साईडने येणाऱ्या आणि इकडे दक्षिण म्हणजेच काय? उजव्या साईडने येणाऱ्या. ठीक आहे. याप्रमाणे आता बघा आपण यांच्या बघा सर्वात पहिले वणी डोंगर. इथे काय? वणी डोंगर आहे. वणी डोंगरापासून कोणती? कादवा. ठीक आहे. कादवा नदी गोदावरी नदीला कुठे मिळते? तर बघा तुम्हाला दिसते नांदूर मधमेश्वर येथे मिळते. ठीक आहे. कादवा नदी इकडनं येते. गोदावरी नदीला कुठे भेटते? तर नांदूर मधमेश्वर येथे भेटते. त्यानंतर बघा शिवना. इथे काय? अजिंठा डोंगर आहे. अजिंठा डोंगराकडून शिवना नदी येते. धारेगाव येथे कोणाला मिळते? तर गोदावरी नदीला मिळते. त्यानंतर बघा दक्षिण पूर्णा. त्यानंतर पैनगंगा, वर्धा, वैनगंगा ह्या एकत्र येऊन प्राणहिता त्या इथे गोदावरी नदीला मिळतात. त्यानंतर इंद्रावती, त्यानंतर साबरी आणि सिलेरू. ठीक आहे. म्हणजेच काय? ह्या काय लक्षात ठेवायच्या तुम्हाला? आता डाव्या तीराने येणाऱ्या नद्या कोणाच्या? गोदावरी नदीच्या. ठीक आहे. ह्या उपनद्या झाल्या. पण यावर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर उपनद्या कोणत्या हेही विचारला जाऊ शकतं आणि डाव्या साईडने येणाऱ्या आणि उजव्या साईडने येणारे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता उजव्या साईडने येणारे दारणा सायखेडा येथे गोदावरी नदीला मिळते. त्यानंतर प्रवरा इथे बघा अकोले इथे कलंग डोंगर आहे. त्यानंतर हरिश्चंद्रगड आहे. इथे काय? पातोडा पठारे बालाघाट आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रवरा आणि मुळा इथे पाचेगावला एकत्र होतात. नंतर टोके येथे गोदावरी नदीला येऊन मिळतात. त्यानंतर सिंदफणा, मांजरा, मनेर, त्यानंतर किन्सानी. ठीक आहे. ह्या नद्या तुम्ही काय करायचं? कशा प्रकारे नोट्स करणारे तुम्ही? उजव्या म्हणजेच दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या
आणि त्यानंतर डाव्या, म्हणजेच काय उत्तरेकडून येणाऱ्या नद्या. ज्या इथे तुम्हाला सर्व नद्या दिसतात त्या काय करायचे इथे नोट करून घ्यायचे. आता सर्वात पहिले आपण बघू पूर्णा नदी. पूर्णा नदी आत्ताच आपण बघितलं कुठून येते, उगम कुठून होतं तिचा, तर अजिंठा डोंगर. बघा इथून अजिंठा डोंगर, इथून दक्षिण पूर्णा नदीचं काय होतं उगम होतं. त्याची लांबी आहे, पूर्णा नदीची लांबी जर बघितली तुम्ही, उगम कुठून होतं लक्षात ठेवा अजिंठाच्या डोंगर, म्हणून मी तुम्हाला इथे डायरेक्टली सांगितलंय. ठीक आहे, इथेच आपण लिहून घेऊ. बघा पूर्णा नदीची 397 किमी. तिच्या उपनद्या जर बघितल्या तर उपनद्या बघा इथे लांबी पण लिहून घेऊ आपण 397 किमी. त्यानंतर उपनद्या बघितल्या डाव्या साईडने येणाऱ्या, डाव्या खेळणा आणि उजव्या साईडने येणाऱ्या. मी का डाव्या उजव्या लिहून देते कारण डायरेक्टली असं क्वेश्चन विचारला जातो. अंजना, त्यानंतर गिरचा, कापरा, दुधना. ठीक आहे, हे झालं पूर्णा नदीबद्दल. त्यानंतर आपण बघू मांजरा नदी. ठीक आहे, मांजरा नदीबद्दल बघितलं तर बघा बालाघाट, कुठून उगम होतो तिचा बालाघाट. हे आपण रफ करू, तुम्ही नोट्स काढलेले असते. बघा मांजरा नदीचा उगम होतो बालाघाट येथून. त्यानंतर त्याची लांबी आहे 721 किमी. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामधून वाहत येते. ते कुठून वाहत येते तर महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक. ठीक आहे, मांजरा नदी. बघा उगम बघितला, उगम बालाघाट इथे दिसतंय बघा तुम्हाला, बालाघाट टेकड्या, बीड पाटोदा पठारावर, बालाघाट टेकड्या. त्यानंतर त्याची लांबी बघितली, लांबी आहे 721 किमी. ती कुठून येते तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा मधून वाहते. ही IMP म्हणून नोट करून घ्यायचे. ज्या उपनद्या बघितल्या, उपनद्या तावरजा, त्यानंतर तेरणा, गिरणा, लेंडी, मन्याड. ठीक आहे, नंतर आपण बघू पैनगंगा नदी. पैनगंगा नदी बघा इथे दिसते तुम्हाला पैनगंगा नदी. बघा इथे पैनगंगा आणि वैनगंगा यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, ह्या सेपरेटली नद्या. इथे बघा पैनगंगा. ठीक आहे, पैनगंगा तिचा उगम होतो अजिंठा डोंगर, बुलढाणा. पैनगंगा बघा MPSCच्या मेन्समध्ये 2018 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. पैनगंगा नदी उगम होतो अजिंठा डोंगर, बुलढाणा रांग लक्षात ठेवायचं, बुलढाणा. उगम कुठे होतो क्वेश्चन विचारलाय. लांबी जर बघितली तर लांबी आहे 495 किमी. बघा ही नदी विदर्भातील सर्वात लांब नदी. तर तुम्हाला असं विचारलं विदर्भातली सर्वात लांब नदी कोणती तर पैनगंगा नदी आहे. नोट करून घ्या. ही नदी विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. ठीक आहे, त्यानंतर तिच्या उपनद्या बघितल्या. उपनद्या उजव्या साईडने आणि डाव्या साईडने. उजव्या साईडने जर बघितलं तर कयाथू आणि डाव्या साईडने बघितलं तर पूस, अडान, वाघाडी, खोनी,
अरुणावती. ठीक आहे. पैनगंगा नदीबद्दल काय लक्षात ठेवायचं महत्त्वाचं, उगम कुठे होतो, अजिंठा डोंगर. त्यानंतर ही नदी विदर्भात सर्वात जास्त लांबीची नदी आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत वर्धा. वर्धा नदी बघा, वर्धा पैनगंगेच्याच तिथे पुढे जाऊन काय वर्धा नदी. ठीक आहे. वर्धा नदीचा उगम कुठे होतो तर सातपुडा रांगात होतो. वर्धा नदी, सातपुडा डोंगर रांगा. ठीक आहे. बैतूल जिल्ह्यात होतो. कुठे? बैतूल जिल्हा. कुठे? मध्य प्रदेश. लांबी बघितली तर 455 किमी. त्यानंतर महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी वाहते. तर कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी वाहते? महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, त्यानंतर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी वाहते. तिच्या उपनद्या बघितल्या. उपनद्या उजव्या साईडने आणि डाव्या साईडने. उजव्या साईडने वेमला, निरगुडा, पैनगंगा, रामगंगा. डाव्या साईडने कार, बोर, नंद, इरई. ठीक आहे. ही झाली वर्धा नदीबद्दलची माहिती. आता आपण बघणार आहोत वैनगंगा. बघा, पैनगंगा आणि वैनगंगा यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. या सेपरेटली दोन नद्या. वैनगंगा बघा, उगम होतो मैकल पर्वतरांगेत मध्य प्रदेश, शिवानी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांजवळ भाकल येथे उगम पावते. ठीक आहे. त्याची लांबी आहे 295 किमी. ही कुठली? महाराष्ट्रातले. ही नदी कशी वाहते तर उत्तर दक्षिण वाहते. त्यानंतर उपनद्या बघितल्या. उपनद्या कन्हान, पेंच, बाघ, नाग, अंधारी, त्यानंतर सूर, गाढवी, बावनथडी, त्रिवेणी. ठीक आहे. बघा, चंद्रगड आणि गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद कशामुळे होते तर वैनगंगा नदीमुळे निर्माण होते. विदर्भात वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्या मिळून प्राणहिता हा नवीन प्रवाह तयार होतो. बघा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा यांचे मिळून काय? प्राणहिता. कुठे? विदर्भात. वैनगंगा आणि वर्धा खोरे कोळसांच्या साठ्यांकरिता ओळखले जाते. कोणते कोणते? वैनगंगा आणि वर्धा. त्यानंतर बघा, प्राणहिता ही महाराष्ट्र व तेलंगणातील सुमारे 117 किमी सरहद्द तयार करते. त्यानंतर इंद्रावती. बघा, इंद्रावती इथे दिसते तुम्हाला. इंद्रावती इंद्रावती नदीचा उगम होतो ओडिशा राज्यात कलाहंडी जिल्ह्यात. कोणत्या? ओडिशा राज्यात
कलाहंडी जिल्ह्यात. ठीक आहे. उपनद्या जर बघितल्या, उपनद्या बांदिया, डोंगरी, अकेरा, त्यानंतर कोठारी. ठीक आहे. बघा, गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे तसा तसा तिचा विस्तार कमी होत जातो, कमी कमी होत जातो. पूर्वेकडे जसा जातो तसं. त्याप्रमाणे आपण गोदावरी नदी खोऱ्याचे उपनद्या बघितल्या महत्त्वाच्या. बघा, हा चार्टही लक्षात ठेवायचा आहे. यानुसार तुम्हाला समजेल की कुठे त्या नद्या जाऊन गोदावरीला कुठे मिळतात वगैरे आणि कोणत्या उपनद्या ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा चार्टही तुम्ही काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. अजूनही काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता.